नमस्ते मित्रांनो. एकदा एक गुरु आपल्या शिष्याला घरातून घेऊन जात होता. तेव्हा त्या शिष्याला एक छोटंसं रोपट्यासारखं गोष्ट होती, जे आत्ता आत्ता जस्ट आलं होतं 2-1 दिवसापूर्वी. तर त्याला ते उखडायला सांगितलं. तर त्याने पटकन आपल्या 2 बोटांमध्ये काढलं. थोडंसं पुढे गेला. त्याच्याशी थोडंसं मोठं झालं, एक 20-1 दिवसाचं किंवा एखाद्या महिन्याच्या आतलं जे रोपटं होतं, तर ते उचलायला सांगितलं. तर ते पण त्याने पटकन केलं. थोडासा जोर लागला पण केलं. त्यानंतर एक त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं झालेलं रोपटं जे कदाचित 3-4 महिन्याचं असेल, तर त्यासाठी ते उचलताना त्याला सांगितलं की हे उखड. तर त्याने जरा थोडंसं दोन्ही हाताने थोडीशी मेहनत लागली, पण ते त्याने काढून फेकून दिलं. आता अजून थोडासा जेव्हा पुढे जातात गुरु, तेव्हा त्या मुलाला सांगतात की जरा हे जे झाड आहे ना, हे तुला जे दिसतंय, ते पण जरा उकळून टाक, आपल्या रस्त्यामधलंच आहे. तर तो मुलगा, तो तरुण जरा थोडासा सरप्राईज होऊन जातो. तो बोला, हे कसं काय शक्य आहे? हे एवढं मोठं आहे, ते होऊ शकत नाही. तर गुरु त्याला तेच सांगतात, जेव्हा काही गोष्टी लहानपणापासूनच आपल्याला बनवायचे असतात, त्याच्यावर ते संस्कार करायचे असतात. तर हे जेव्हा झाड छोटं कोवळं होतं तेव्हा काढणं सोपं असतं, पण जेव्हा झाड मोठं होतं तेव्हा त्याला हलवणं फार डिफिकल्ट असतं. आणि अशाच गोष्टी आपल्या आयुष्यात पण असतात. जेव्हा काही सवयी लहान असताना आपल्याला त्या पटकन अंगवळणी होतात किंवा त्या काढता पण येतात, पण एकदा ती सवय खूप जास्त दिवसांची झाली, जास्त महिन्यांची झाली, जास्त वर्षाची झाली, तर ती काढणं तेवढं सोपं नसतं. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. म्हणून लहानपणापासूनच चांगले संस्कार लावा, की जेणेकरून ते जर वाईट संस्कार लागले तर आपल्याला ते काढणं काही वर्षांतर कठीण जाईल. आणि जर वाईट संस्कार असतील, काही चुकीच्या गोष्टी असतील, तर त्या चेक करून त्या पटकन काढता कशा येतील, रिमूव्ह कशा करता येईल, ह्याच्यावरती जास्त फोकस. धन्यवाद या गोष्टीवरून आपण काही समजल्यावरती किंवा काही शिकल्याबद्दल. आपलं दिन शुभ हो. उद्या परत भेटूया नवीन स्टोरी किंवा नवीन लर्निंगसाठी. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स अँड बाय फॉर